नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे परत आपल्या ट्रेडिंग नॉलेज अँड सायकोलॉजी यूट्यूब चॅनलमध्ये. आपण आज निफ्टीचं वीकली ॲनालिसिस करणार आहे. ओके, पण आज वीकली ॲनालिसिस करण्याऐवजी आम्ही तुम्हाला सांगतो की आपण काय करूया की वीकली ॲनालिसिस मी सांगत असतो की उद्याच्या येणाऱ्या वीकमध्ये काय होणार, पण आज मी तुम्हाला शिकवणार आहे की वीकमध्ये होऊ काय शकतं, काय म्हणतो होऊ काय शकतं ते आपण प्रोबॅबिलिटी काय असेल ते आपण आज शिकणार आहोत. ओके, त्यासाठी पहिल्यांदा आपण काय करूया की ह्याला समजून घेऊया आपण मंथलीमध्ये काय चालू आहे. बघा, मंथली जर कॅन्डल आपण ओपन केली ना तेव्हा आपल्याला इथं समजून येतं की आता बघा इथं तुम्हाला समजून सांगतो पहिल्यांदा काय समजून येतं. आपण काय केलंय की हे मंथलीमध्ये शिफ्ट केलंय. तर शिफ्ट केल्यानंतर पहिल्यांदा बघा की हे आपल्याला दिसतं की एक बिग डाऊन सेल मार्केटमध्ये आपल्याला आलेलं दिसतं. ओके, हे जी कॅन्डल त्यानंतर ह्या कॅन्डलनं काय केलं की सांगितलं की बायरनं ट्राय केलं की बिग जे सेलिंग येणार आहे ना ते अवॉइड करायचा प्रयत्न केला, म्हणजे जी जास्त बिग सेलिंग आहे ना ती अवॉइड केली. पण नंतर जेव्हा फर्स्ट कॅन्डल ही सेकंड कॅन्डल, ओके, जेव्हा ही तिसरी कॅन्डल फॉर्म झाली, बघा ही तिसरी कॅन्डल जेव्हा फॉर्म झाली तेव्हा सांगितलं की सेलरनी की आम्ही स्ट्रॉंग आहोत, अजून मार्केटमध्ये आम्ही स्ट्रॉंग आहोत हे सेलरनं प्रूव्ह केलंय. म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की जोपर्यंत 24,000 ही क्रुशल लेवल झाली आपल्यासाठी, जोपर्यंत मार्केटमध्ये 24,000 वरच्या वर मार्केट जात नाही तोपर्यंत सेलर स्ट्रॉंग आहेत हे आपल्याला समजून येतं कुठल्या मंथली चार्ट आपण पाहिल्यानंतर. आता आणि लास्टला एक बघा डाऊन साईडला एक थोडासा सपोर्ट दिसते, कारण की इथनं मार्केट रिटर्न गेलंय. म्हणजे ते कुठून गेलंय 23,250. एक पॉईंट लक्षात ठेवा, 23,000 मंथलीमध्ये सांगतोय. 23,250 पासून मार्केट काय झालंय आपल्याला दिसतंय की प्रिव्हियसली ते काय केलं की इथं बायर आले आणि इथून नंतर मार्केट वर गेलेलं आहे हे आपल्याला मंथलीमध्ये दिसतंय. ओके, तर आता आपण काय करूया की हे झालं मंथलीमध्ये. आपल्या आता वीकलीमध्ये होण्याची प्रोबॅबिलिटी काय आहे ते आपल्याला चेक करायचं, कारण ते खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे, तर बघा आपल्याला येणाऱ्या वीकमध्ये काय होऊ शकतं ना ते शिकण्यासाठी आपण जरा पहिल्यांदा वीकमध्ये झालं काय बघा आपल्याला हे पहिल्यांदा सेलिंग आलेलं दिसते. त्यानंतर मार्केटमध्ये आपल्याला एक बाईंगचं प्रेशर आलेलं दिसतं आणि 24,500ला ह्या साईडला आपल्याला एक सेलरनं बिग सेल केलेलं असं दाखवत आहे. ठीक आहे, आणि नंतर आता एक प्राइस ॲक्शन तयार झाली आहे, हे दिसते का, ही प्राइस ॲक्शन तयार झालेली आहे. मग आता आपल्याला शिकायचं आहे काय की इथून नंतर प्रोबॅबिलिटी काय आहे की इथून मार्केट कंटिन्यू डाऊन जाऊ शकतं, एक पॉज कॅन्डल होऊ शकते का रिटर्न एक ग्रीन कॅन्डल होऊ शकते, हे आपल्याला शिकायचं आहे. ठीक आहे, तर बघा आता काय होऊ शकतं, तर त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा समजून घ्यावं लागेल मार्केटमध्ये होण्याचे चान्सेस काय आहेत. बघा खालच्या साईडला आपण सांगितलंय की 23,250ला मार्केटनं काय केलं की प्रिव्हियस टाइमला इथून बाईंगचं प्रेशर आलेलं आहे हे आपल्याला समजतं. बघा जर येणाऱ्या वीकमध्ये पहिली कंडिशन लक्षात ठेवा, आता येणाऱ्या वीकमध्ये कोणती कॅन्डल फॉर्म होऊ शकते, वीकली कॅन्डल. ठीक आहे, वीकली कॅन्डल इथे लिहितोय मी, वीकली कॅन्डल कोणती फॉर्म होऊ शकते. बघा चान्सेस काय आहेत, जर येणाऱ्या वीकमध्ये जर बिग सेलिंग यायचं असेल ना तर इथं आपल्याला एक रेड कॅन्डल आपल्याला पाहायला मिळू शकते. जर होणार असेल तर काय म्हणतोय रेड कॅन्डल, पूर्ण एक रेड कॅन्डल आपल्याला इथं पाहायला मिळू शकते. मी तर कलर जरा रेड करतो बघा असं. ठीक आहे, हे आपल्याला अशी पाहायला मिळते. जर अशी कॅन्डल झाली तर आपल्याला समजून जायचं की सेलिंग आले, समजून जायचं म्हणजे आपल्याला हे दिसून येईल. कधी दिसून येईल, जर मार्केटमध्ये 23,200 हे ब्रेक होताना दिसत असेल ना आपल्याला, तर ही बिग कॅन्डल होण्याची प्रोबॅबिलिटी जास्त आहे. ओके, हे आपल्याला दिसतं. ही पहिली कॅन्डल म्हणजे इथं आपण लिहूया ह्याला की बिग सेलिंग आपल्याला आलेली पाहायला मिळू शकते. एक प्रोबॅबिलिटी ही झाली. आता दुसरी प्रोबॅबिलिटी काय असू शकते, दुसरी प्रोबॅबिलिटी होण्याचा चान्स असं आहे की एक तर पॉज कॅन्डल, काय म्हणतो एक पॉज कॅन्डल आपल्याला पाहायला मिळू शकते. कसं ते एक्सप्लेन करतो बघा जर मार्केटमध्ये काय करतं की 23,200ला प्रोटेक्ट करते, म्हणजे इथं कुठं तर 23,250 हे असेल, तर आपल्याला येणाऱ्या वीकमध्ये पॉज कॅन्डल आपल्याला एक रेड किंवा ग्रीन ह्या दोन्हीपैकी एक कॅन्डल आपल्याला पाहायला इथं अशी मिळू शकते. चान्सेस आहेत, कारण की का इथं बाईंगचं प्रेशर आल्यामुळे एक पॉज कॅन्डल होण्याशिवाय यापाशी दुसरा कोणताच पर्याय नाहीये. कारण की हे काय करतं की जे प्रिव्हियस लो आहे 23,250ला प्रोटेक्ट करतं, त्यामुळे एक पॉज कॅन्डल आपल्याला पाहायला मिळू शकते. आणि वरच्या साईडला 24,000 हे एक सेलिंगचं प्रेशर असल्यामुळं आपल्याला वर गेलेला मार्केटमध्ये वर जाताना दिसणार नाही, त्यामुळे एक पॉज कॅन्डल होऊ शकते. आणि तिसरी कंडिशन एक अशी आहे की असं पण होऊ शकतं की येणाऱ्या वीकमध्ये आपल्याला एक रिव्हर्सल कॅन्डल
रिव्हर्सल कॅन्डल पाहायला मिळू शकते. रिव्हर्सलचा अर्थ काय की रिव्हर्सलचा अर्थ असा आहे की येणाऱ्या वीकमध्ये आपल्याला एक ग्रीन कॅन्डल सुद्धा पाहायला मिळू शकते. ग्रीन कॅन्डल कशी अशी बघा, ही ग्रीन कॅन्डल आपल्याला अशी पाहायला मिळू शकते. जर मार्केटमध्ये समजा इथून मार्केट काय करतं की ओपन होतानाच थोडंसं गॅप ओपन झालेलं दाखवलं आपल्याला, उद्याच्या दिवशी होतानाच म्हणजे मंडेला गॅप ओपन झालेला दिसेल आणि जे आजचं लो म्हणजे एस्टेड म्हणजे फ्रायडेचं लो आहे 23,430. लक्षात ठेवा 23,430च्या खाली मार्केट जाणारच नाही आहे. काय म्हणतोय 23,430च्या खाली मार्केट जाणारच नाही. इथूनच आपल्याला एक येणाऱ्या वीकमध्ये अशी एक ग्रीन कॅन्डल सुद्धा पाहायला मिळू शकते. ही प्रोबॅबिलिटी आहे. मग आपल्याला ओळखून काय घ्यायचं आहे कंडिशन पहिल्यांदा लक्षात ठेवा. जर मार्केटमध्ये उद्याच्याला गॅपअप झालं तर लक्षात ठेवा गॅपअप झालं तर आपल्याला अजून करून चालायचं आहे की येणाऱ्या वीकमध्ये एक रिव्हर्सल कॅन्डल पाहायला मला मिळू शकते. ठीक आहे. दुसरी कंडिशन, जर मार्केट प्रोटेक्ट करतंय, काय म्हणतोय प्रोटेक्ट, प्रिव्हियस जो लो आहे, प्रिव्हियस जो पास्टचा लो होता, कुठला लो आहे 23,250, ह्याच्या खाली जायला तयार नाही, 23,250च्या खाली जायला तयार नाही, तर आपल्याला एक ग्रीन किंवा रेड पॉज कॅन्डल आपल्याला पाहायला मिळू शकते. आणि तिसरी कंडिशन, जर मार्केटमध्ये 23,250 ब्रेक होतंय हे आपल्याला दिसतंय तर समजून जायचं की येणाऱ्या वीकमध्ये बिग सेलिंग आपल्याला पाहायला मिळू शकते. बिग रेड कॅन्डल आपल्याला पाहायला मिळू शकते. हे आपण समजून जायचं आहे. मी तुम्हाला कॅन्डल काढून दाखवतो कशी होऊ शकते. बघा एक एक्झाम्पल, ही जी कॅन्डल आहे ना अशी पूर्ण रेड कॅन्डल आपल्याला झालेला दिसू शकते येणाऱ्या वीकमध्ये जर 23,250 ब्रेक होत असेल तर. ओके, हे झालं आपलं वीकली ॲनालिसिस. आता आपण काय करूया की मंडेला आपल्याला ट्रेड करायचं कसं ते आपण समजून घेऊया. बघा आपल्याला ऑलरेडी हे आपल्याला वीकली आपण प्लॅन केला. आता आपण काय करूया की डेलीमध्ये जरा जाऊया. डेलीमध्ये काय दिसतं आपण चेक करूया. बघा डेलीमध्ये लास्ट एका हावरमध्ये मला दिसतं की कुठंतरी बाईंगचं थोडंसं प्रेशर आलेलं आपल्याला हे पाहायला मिळतंय. कारण की हे बघा हे पाहायला असं मिळते. जर उद्याच्याला 23,430 हे जे झालंय, म्हणून मी सांगितलं जर उद्याच्याला मार्केटमध्ये पहिली कंडिशन लक्षात ठेवा, पहिली कंडिशन जर मार्केटमध्ये गॅपअप जर झालं, काय म्हणतोय गॅपअप जर झालं तर जो हा लो आहे, हा जो लो तयार झाला ना तो काय करेल सपोर्ट म्हणून ऍक्ट करेल. जर गॅपअप समजा इथं होतंय 23,500 पैसे होते ओपन, तर हा जो लो आहे तो ऍक्ट ॲज सपोर्ट होईल, हा सपोर्ट म्हणून ऍक्ट होईल. इथूनच नंतर आपल्याला एक रिव्हर्सल कॅन्डल अशी पाहायला मिळू शकते. ओके, जर गॅपअप झालं तर. दुसरी कंडिशन, जर मार्केटमध्ये समजा फ्लॅट, मी काय म्हणतोय फ्लॅट, जोपर्यंत मार्केटमध्ये फ्लॅट आणि तिसरी कंडिशन गॅप डाऊन होतंय, गॅप डाऊन उद्या दिवशी गॅप डाऊन, तोपर्यंत मी ट्रेंड सोबतच आहे. अजून मी ट्रेंड सोबत आहे. ट्रेंडचा सोबत म्हणजे काय की हे बघा आपल्याला हे जो ट्रेंड आहे ना ह्यासोबत मी डाऊन साईडला जाणं प्रेफर करेल. पण मी बिग सेलिंग केव्हा करेल, काय म्हणतोय बिग सेलिंग केव्हा करेल, जेव्हा मला मार्केटमध्ये दिसतंय की 23,250च्या खाली मार्केट ट्रेड करायला लागले कन्फर्म, तेव्हा मी बिग सेलिंगला जाईल. काय म्हणते बिग सेलिंग करायला जाईल. इथं मी सेल करेल, कन्फर्म सेल करेल. पण कसं करेल की जी माझे टार्गेट असतील ते 1:1 ते 1:2 ह्या एवढेच असतील. असे माझे जे रिस्क रिवॉर्ड असेल ना तर ह्यापेक्षा जास्त नसेल जोपर्यंत मार्केट 23,250 पाशी आहे. ओके, आता बघा जर उद्याच्याला मार्केटमध्ये मला दिसते गॅप डाऊन झालं तर मी थोडंसं, आता बघा ह्यातली दुसरी कंडिशन सांगतो, गॅप डाऊन जर झालं, गॅप डाऊन, ठीक आहे, गॅप डाऊन झालं तर मला प्राइस ॲक्शन वॉच करून ट्रेड करावं लागेल उद्याच्या दिवशी फक्त सांगतोय. आणि तिसरी कंडिशन, जर फ्लॅट ओपन झालं तर आपल्याला वॉच करावं लागणार मार्केट. काय म्हणतोय वॉच, फ्लॅट झालं म्हणजे समजा जिथं क्लोजिंग झालंय 23,430लाच जिथं क्लोजिंग झालंय इथं जर मार्केट ओपन होत असेल तर मला मार्केट वॉच करावं लागेल. इथून नंतर वर जाते का डाऊन साईडला जाते हे मला वॉच करावं लागेल, नंतरच ट्रेड करावं लागेल. ओके, हे आपले ट्रेडिंग प्लॅन उद्यासाठी झालेला आहे. ओके, बाय, भेटूया उद्याच्या दिवशी.